आम्ही अ वर्गवाले आहेत काय आणि तुम्ही ब वर्गवाले असं समजू. सगळ्यांना नमस्कार. आवाज नाही मला. नमस्कार. 60 वर्ष झाल्यामुळे आवाज मग दबला वाटतं आहे ना. मी पण आता 100 वर्षाला लागलो. नमस्कार. तशी माणसाचा आवाज दबलेलाच असते ना. सर्वांना जय शिवराज जय भीम. जय शिवराज जय. सगळ्यांना प्रॅक्टिस झालीच आहे ना. मित्र आम्हाला झाली इथं आल्यावर मला एवढा आनंद झाला का खूप आनंद झाला. आणि ए वर्ग आणि बी वर्ग मिळून 50-60 लोक इथं 50-55 लोक आहेत. तर तळेगावचे जे आपले जे बॅच आहे ते सुखी समाधानी आनंदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. आता सगळे सुखी आहे. मी पण तर अति सुखी आहे. कारण माझी म्हणजे बायको एवढी सुखी म्हणजे समाधानी आहे का जगात असं म्हटलं चालेल, भारतात म्हटलं चालेल, माझ्या कुटुंबात म्हटलं चालेल. आजपर्यंत एकदाही भांडण झालेलं नाही. 1994ला लग्न झालं. आजपर्यंत एकदाही भांडण झालं नाही. जगातला एकमेव थोडस ओरडलं का मग ते समजून घेते नाही हा असं आपण करायला पाहिजे म्हणजे संपलं. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस सॉरी म्हणून देता म्हणजे विशेष सॉरी नाही म्हणजे आपण त्याच्याचे स्टेप काय आहे अच्छा पुढची आता जी याच्यात काय होईल असंच मागितलं लगेच. म्हणजे मी एवढी सुखी समाधानी आहे. आपण मी विलास व्यंकटराव कांबळे, कोटा फत्तेपूर प्रदीपच्या गावचा, भीमराव माझ्या गावचे, आणि एक अशोक कराळे म्हणून आहे ते आलेले आहेत, अमरावतीला राहतात. त्यांचे अशोक कराळेचे वडील ते आमच्या गावामध्ये 7वीपर्यंत शिक्षक होते आम्हाला. आणि 7वीपासून आपले 8वी कल्याणला आपल्या कल्याण कल्याणला राहतो. कल्याणला 8वी आलेलं ते 8वी 9वी 10वी आपला तळेगाव दशासर. तळेगावला येताना पायात चप्पल नाही, हाफ पॅन्ट हाफ शर्ट अशी परिस्थिती जर आम्ही आज मुंबई गाठली. महत्वाचं असं आम्ही अतिशय गरीब 4 एकर शेती होती पण 4-5 बहीण भावंड. आवाज नाही. सकाळी येताना म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोठ्यावरून तळेगावला 3 नद्या आम्हाला पार करायला लागायच्या. आणि शेतातून जाताना म्हणजे पराठी वगैरे तळेगाव ते कोठा पराठी वगैरे असते त्याच्यामध्ये जे खडे असायचे म्हणजे ते पायाला झोंबायचे सकाळी. आणि असं वाटायचं अरे बापरे माझ्या बाबाने मला चप्पल घेऊन दिली तिथं मला बरं झालं असं ते त्यावेळेस आठवण असायची. मित्र एवढ्या गरीब परिस्थितीतून आणि गरीब परिस्थिती असताना मी 9वी पर्यंत निंदायला गेलेलो आहे सकाळी. आणि शनिवार रविवार आपण दुसऱ्यांच्या शेतामध्ये निंदायला गेलो अशी परिस्थिती. सांगायचा मुद्दा असा गरीब परिस्थिती सगळ्यांची होती पण काहीची अति गरीब होती. 10वी मध्ये पास अभ्यास करताना आम्ही जास्त प्रदीपच्या घरी जायचो. प्रदीप म्हणजे आमच्या एरियातला बिग बॉस, हुशार. आणि गणित म्हटलं का आम्ही पहिले त्याच्याकडे आम्ही जास्त तो इंग्लिश आणि गणित त्याच्या घरी जायचा अभ्यास करायचो. आणि तो पण आम्हाला असे 4-5 जणांना समजून सांगायचा आणि त्याला पण हे करायचा प्रदीप. त्यामुळे आम्ही पहिल्याच वर्षी कॉप्या करून पास झालो. मी सुद्धा कॉप्या केल्या. मी काय खोटं कशाला बोलायचं. कॉप्या करणार मग आज कुठच्या कुठे पोहोचला. कॉप्या करून पास झालोय. आणि जेमतेम किती भेटले हे मला मार्क 3rd क्लास 40%. पण माणूस 3rd क्लास नाही आता बघा कोण घरून पुढे आलाय. असं 40% मार्क मिळालेला माणूस आज रिटायर झाल्यानंतर युट्यूबर पण बनलाय.
म्हणजे डोकं शांत बसू देत नाही. काहीतरी शिक विलास, काहीतरी कर. थांबला तो संपला, थांबू नको. रिटायर झाल्यानंतर मी युट्यूबर बनलोय. त्यानंतर 10वी पास झाल्यानंतर मग काय करायचं, तर आम्ही यवतमाळला DEDला फॉर्म भरला. नंबर लागलेला नाही, कारण आपण 40% नंबर कसा लागेल, 18च्या पुढेच पाहिजे. मग दाबा पोर आहे आपल्याला तिकडे बाबूगाव मुक्त म्हणजे दाबा पोरला 11वी 12वी 8 घेतलंय. तिथेच हॉस्टेलला राहणं 2 वर्ष तिथं काढले 11वी 12वी. मग विलास मनाला वाटलं विलास आता थांबू नकोस तू. 10वीला कॉप्या केल्या, 12वीला कॉप्या चालणार नाही, ग्रॅज्युएशनला कॉप्या चालणार नाही तुझ्या. मग आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायचो हॉस्टेलमध्ये. फक्त 4 आणि 5 तास झोपायचो आम्ही. 11वी 12वी 11वी मध्ये कमी केला, 12वी मध्ये भयंकर मेहनत केली, भयंकर अभ्यास केला. माझे त्यावेळेस 5 निबंध पाठ होते इंग्लिशचे. सायन्सचा निबंध आला जसा तसाच उतरवला इंग्लिशमध्ये, पाठच करून टाकले सगळे. आणि असा तिथे सुद्धा ट्युशन नाही, काय नाही. कसं आपल्या त्या काळात खाण्याची मोतात ट्युशन कशी असणार. तर 12वीला मेहनत करून 54% मिळाले रे बाबा. म्हणजे एकदाचा थर्ड क्लास सुटला आपला. आम्ही सेकंडवर आलो. मग आता गावी आलो तर मग त्यावेळेस पेपरला रिझल्ट यायचा, शोधा रिझल्ट, पकडा इकडे तिकडे. एकदाचा नंबर भेटला. मग आता आईला बाबाला म्हटलं बाबा मी पास झालो. अरे वा जमलं म्हणे. हो जमलं तर खरीच म्हणलं. मग आता पेढे आणा. अरे काटले पेढे जावे गोळ्या घेऊन गेलो, गोळ्या वाटले तिथे. अशी परिस्थिती. त्यानंतर 12वी पास झाल्यानंतर आता काय करायचं. 8 असल्यावर काय दुसरा म्हणजे सोर्सेस नव्हता आपल्याला काय टेक्निकल इकडला तिकडला करायचा. मग ग्रॅज्युएशन करायचं. माझे नातेवाईक होते. मग मी मग आयडिया घेतली. 12वी झाल्याला मी अमरावतीला गेलो. एक माझे नातेवाईक होते, त्यांच्या घरी राहिलो 2 महिने. सायकल चालवली, पेपर वाटले, छोटे मोठे काम केलं आणि अमरावतीला ॲडमिशन घेतली. तिथे सुद्धा मग राहण्याचे वांदे, हॉस्टेलचे वांदे. गवीच्या हॉस्टेलमध्ये होतो आम्ही. आता काय हॉस्टेल होय काय कारखाना होय कशाचा तर काही कळायला मार्ग नव्हता. भयंकर हाल खराब. पहिल्या वर्षी लय हाल भोगले, एवढे हाल भोगले का काय सांगायचं विचारू नका. त्यानंतर एका नातेवाईकाच्या घरी गेलो. तिथे त्याची थोडीशी छोटी रूम होती एका झोपडपट्टीमध्ये. 2 वर्ष तिथं काढले. मेहनत केली, पास झालो. मग ग्रॅज्युएशनला पास किती टक्के, 41% आला परत थर्ड क्लास. तर कसं करायचं. बरं म्हणलं ठीक आहे. महत्वाचं असं माझे लोक असे का माझा भाऊ मुंबईला होता, माझ्यापेक्षा एक मोठा इथे शिकला तळेगावला. मग मी पण मुंबईला गेलो 87ला. 41% मार्क मिळाले, सगळे गेलो मुंबईला. मग तो पण प्रायव्हेटमध्ये, गव्हर्नमेंट नाही काय नाही. मग आम्ही दोघं आपलं असे छोटे मोठे नोकरी करायचे आणि दोघं जण रात्री 12पर्यंत अभ्यास करायचा कॉम्पिटिशनचा. कॉम्पिटिशन सर्वात महत्त्वाचे ते. परीक्षा पास होणे हे करणे ते फार मोठं होतं आणि परत पोट जगवणे पण महत्त्वाचं होतं. परीक्षा आम्ही पास झालो एक LICची. त्यात मला 6,000 मागितले, पण 6,000 खायचे सोय नाही, 6,000 कुठून देणार. त्यानंतर मुंबईला कल्याणला होतो मी. कल्याणलाच गेलो, भाऊ होते कल्याणला. तर माझी मामबहिणीनं त्यांना नेलं. मग माझ्या भावाचं मी गेलो. ते आता दाखवू नका, हां घडा नका दाखवू मला, मी पहिलेच बोललो. एक परत फक्त एक तर पहिले करू दे, टेप मला पूर्ण करू द्या. अजून कविता पण बोलायच्या राहिल्या. कविता ह्याच्यामध्ये आहे मोबाईलमध्ये. पहिले कविता मी 12वीला असताना प्रदीपवर कविता एक केलेली आहे, मी ते बोलून दाखवतो तुम्हाला. 1983-84ला कविता केली, बोलवतो.
लिंक तोडली झालं. मग कॉम्पिटिशनचा अभ्यास केला. महापालिकेची पण जागा निघाली होती केळी, तिथे सुद्धा मग पास झालो कॉम्पिटिशन आणि महापालिकेत मी स्वतः लागलो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी कुठलाही एक पैसा न देता लागलो. आता तिथपर्यंत थोडा प्रवास थांबूया नोकर लागल्यापर्यंत. पहिले आपण कविता ऐकूया प्रदीपच्या जीवनावर. मी 12वीला असताना मी 12वीला असताना 31/9/1984 ला मी 12वीला असताना 31/9/1984 ला एक कविता केली प्रदीपच्या जीवनावर. हॉस्टेलमध्ये होतं त्यावेळेस, तागापूरच्या हॉस्टेलमध्ये. तुझ्यासारखा मिळाला सखा, तुझ्यासारखा मिळाला सखा तेजस्वी आणि दिलदार. तुझ्यासारखा मिळाला सखा तेजस्वी आणि दिलदार. तुझ्यासारखा मिळाला कामधेनू बलवान व दानशूर. तुझ्यासारखा मिळाला काच पण तो न फुटणार. काच म्हणजे एक विश्वास, एक प्रतिकात्मक ते शब्द आहे. तुझ्यासारखा मिळाला काच पण तो न फुटणारा. तुझ्यासारखं मिळालं चंचल पाखरू. चंचल पाखरू म्हणजे एक हुशार व्यक्तिमत्व. मैदानी खेळणारा पाऊल वाटे आणाला. म्हणजे मी असं मैदान खेळणारा म्हणजे बुद्धीची लवलेश नाही, आमच्या घराचा काही शिक्षणाचा वारसा नाही वगैरे वगैरे. म्हणजे मैदान खेळणारा पाऊल वाटे म्हणजे एक ट्रॅकवर आणले मला, म्हणजे सर्व्हिसच्या ट्रॅकमध्ये आणले, तो पाऊल वाटेवर आणलं. जुने आठवले गाणे त्यात गोड वाटतंय. सांग बरे एवढी श्रीमंती दिली कोणी, शिकवली कोणी. प्रदीप सांग बरे एवढी श्रीमंती दिली कोणी, शिकवली कोणी. बरे नकोच सांगू हेच माझ्या मनावर एक फुंकर, हेच माझ्या मनावर एक फुंकर. त्यानंतर एक मी आईची कविता म्हणून दाखवतो. एक वृद्ध जोडपं मला दिसलं त्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेस कवितेची आठवण झाली आणि मग त्यावेळेस कवितेचे शब्द माझ्या बाहेर आले. एक गाऊन गातो कविता. आई तुझ्या मायावानी, आई तुझ्या मायावानी या जगात माया नाही. आई तुझ्या मायावानी या जगात माया नाही. अनमोल पाना दिला गय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल पाना दिला गय तुझे उपकार फिटणार नाही. वावरावर काम करताना, वावरावर काम करताना तुझं ध्यान मजकड राही. घराकडे येताना तू मज खाऊ देऊ नये. घराकडे तू येताना मज खाऊ घेऊ नये. आई तुझ्या ममतेची, आई तुझ्या ममतेची कुणी किंमत केली नाही. अनमोल पाना दिला गय तुझे उपकार फिटणार नाही. पाहुणे घरी आल्यावर आनंद तुझला होई. पाहुणे घरी आल्यावर आनंद तुझला होई. उसनवार घेऊन ग पाहुण्यांना पुरण पोळी दे. उसनवार घेऊन ग पाहुणे पुरण पोळी दे. तुझ्या हलग बगीची, तुझ्या हलग बगीची कधी जाणीव झाली नाही. अनमोल पाना दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. केलेल्या रोज कष्टाचे आई तुझला पैसे येईल.
केलेल्या रोज कष्टाचे आई तुझला पैसे डोक्यावर बाजार घेऊन तू 2 कोस जाई. तळगाववरून आपल्या कोठ्याला आम्ही बाजार करतो. मी पण सुद्धा गेलेलो आहे. डोक्यावर बाजार घेऊन तू 2 कोस जाई. तुझ्या हिम्मतीची साऱ्या गावात चर्चा नाही. अनमोल पाना दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. मी 81-82 बॅचमध्ये होतो. माझं नाव अनिल अक्कारे. त्याच्यानंतर मी 12वी इथेच केली. 12वी नंतर चांदूरला ॲडमिशन केली. चांदूरहून BA झाल्यानंतर मी कंपनीला जॉईन झालो, तेजस कन्स्ट्रक्शन. तिथे 17 वर्ष सर्व्हिस केली. तिथून मग इथे तळेगावला आलो. तळेगावला शेती करतो. 2 मुलं, एका मुलीचं लग्न झालं, दुसऱ्या मुलाचं जुळलेलं आहे. ते 9 मे या रोजी आहे. सर्वांनी यायचं आहे. सर्वांनी यायचं आहे. नाही बोलावलं तरी मी सांगून देतो. पत्रिका दिली. चला. हे प्रत्यक्ष पाहायचे आणि फार कडक होते. जरी ते फणसासारखे होते, वरून काटे होते, पण आतून तेवढेच प्रेमळ पण होते. पण त्यांना आपल्या मुलीबद्दल असं काही केलेलं खपायचं नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी येणं जाणं न करता मला प्रायव्हेट करायला लावलं. 11वीत तर मला त्यांचे वडील, त्यांचे एक मित्र होते कारंजा घाडगेला, ते शाळेचे प्रिन्सिपल होते. त्यांनी नुकतंच ज्युनियर कॉलेज ओपन केलेलं, तर त्यांना फक्त विद्यार्थी हवे होते पटावर ठेवण्यासाठी. म्हणजे बोर्डला दाखवायचं असतं इतकी संख्या आहे म्हणून. तर मला त्यांनी तिथे म्हणजे माझं तिथे ऍडमिशन करून घेतली. 11वीत तर मी घरून म्हणजे नुसते नावापुरती जिथे गेली मला 11वीत ढकलून दिलं. पण 12वीमध्ये पण तसंच झालं. पूर्ण कोर्स संपल्यानंतर मला आमची एक नातेवाईक आहे, ती नर्स होती त्या शाळेमध्ये, तिथे त्या गावामध्ये. तिच्याकडे तिचे पण मिस्टर नव्हते, तिच्या 2 मुली, आई बहीण, हा असा 4 जणांचा 10 बाय 10च्या खोलीमध्ये मी एक त्यात सामील झाली. हा सर, नमस्कार. म्हणजे अक्षरशः एक पलंग, बाकी त्यांना खाली झोपावं लागायचं. पोळी आणि तिखट कधी न मी खाणारी, मला तिखट अजिबात चालत नव्हतं. पण तिथे मी 1 महिना जबरदस्त अभ्यास करून मला डिस्टिंक्शन पण मिळालं. तर चांगल्या तऱ्हेने मी पास झाले. फक्त मला इंग्लिशमध्ये मी ग्रामरच्या भरोश्यावर इंग्लिश पास झाले. बाकी सगळ्या याच्यात मला 75च्या वरती सगळे मार्क्स होते. त्या प्रिन्सिपॉलांनी माझ्या वडिलांना इतकं रागवलं की माझ्या वडिलांना कधीही कोणी बोलू शकत नव्हतं. माझ्या आत्या सगळ्या मोठ्या होत्या, काका मोठे होते, पण माझ्या वडील इतके कडक स्वभावाचे होते की कोणाचीच त्यांच्यासमोर डाळ गळत नव्हती. पण त्यांनी फार रागवलं, म्हणे एवढी चांगली मुलगी आहे तुझी आणि तू किती नुकसान केलं. 1 महिन्यात अभ्यास करून कोणी एवढं पास होत नाही. गॅदरिंग मध्ये मी भाग घेतला, सगळ्या ठिकाणी चमकले कॉलेजमध्ये आणि पास झाले. त्याच्यानंतर मला फर्स्ट इयरला चांदूर रेल्वेला परत मला प्रायव्हेटच करायला लावलं. नंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मला पहिला मुलगा आहे. आता माझ्या घरामध्ये माझ्या जावेला 2 मुली होत्या. मला पहिला मुलगा झाल्यामुळे कुटुंबामध्ये खूप आनंद झाला. 10 वर्ष त्यानंतर दुसरा पण मुलगा झाला. तर सगळे घरातले खुश होते. म्हणजे मला मुलाचं जास्ती कौतुक असतं मुलींपेक्षा, पण मला मुली आवडतात. कारण मुली म्हणजे दोन्ही वंशाची चालवते. 2 मुलं झाल्यानंतर माझे मुलं 10 वर्षाची झाली. त्यात माझे मिस्टर अचानक निघून गेले. पण त्यानंतर मी अगदी खरं सांगते, 2-3दा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण माझे 2 मुलं 10-10 वर्षाचे माझ्या डोळ्यासमोर यायचे आणि मी स्वतःला सावरलं. 5 वर्ष मी घराच्या बाहेर निघाली नाही. माझा लठ्ठपणा त्यामुळेच वाढला. म्हणजे सगळीकडे अगदी म्हणजे ऍक्टिव्ह होती मी. सगळं घर सांभाळायची, बाहेरचं आणणं नेणं सगळं माझ्या मागे राहायचं. पण मिस्टर गेल्यानंतर माझ्या मनात इतका परिणाम झाला की मी अजिबात घराच्या बाहेर निघणं सोडून दिलं. त्यामुळे खूप माझ्या मनावर परिणाम झाला. पण मी माझ्या मुलांकडे पाहिलं नाही. यांना कोण मिळेल, यांना कोण सावरेल. मी सगळं मनावर दगड ठेवून आपलं सगळं दुःख पचवलं, स्वतःला सावरलं आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं. आज मी इतकी सुखी संपन्न आहे
सगळं माझं 16 जणांचं कुटुंब आहे. आम्ही सर्वजण एकत्र असतो. आज एवढं एकत्र कुटुंब कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यासाठी फक्त मनाला समाधान ठेवावं लागतं. जिथे घरामध्ये समाधानी बाई आहे ते घर पुढे जायला अगदी काहीच वेळ लागत नाही. आणि सगळ्या पुरुषांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सौभाग्यवतीची कदर करावी. तिला मार्ग तिचा सदैव आपल्याला साथ असेल तर तुमची प्रगती तुमच्या हातात आहे. आणि माझ्या वडिलांनी एवढं काही केलेलं आहे, एवढे पाळंमुळं त्यांनी खोदून ठेवली, त्याचा एवढा मोठा वृक्ष झालाय, त्याबद्दल मला खूप गर्व आहे, अभिमान आहे. आम्ही त्यात समाधानी आहोत. शाळेमध्ये त्यांनी काय काय केलं आहे सगळं मी जेवढं अनुभवलं आहे तेवढं माझ्या लहान भावांनी काहीच बघितलेलं नाहीये. स्टेजवर ते प्रोग्राम करायचे, त्यांच्या बाजूला मी बसायची, ते पेटी वाजवायचे, गाण्याचा शौक होता, सगळ्या कला त्यांच्यामध्ये अवगत होत्या. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी गणपती सुरुवात केली, गणपती बनवले. काय करायचं, शेती केली. शेतीमध्ये पण त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्यांची शेती, आमच्याकडे प्रॉपर्टी माझ्या आजोबांची काही नाही, फक्त एक घर आहे मंगरुळला आणि बस. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही नाही केलं. इथे तळेगावमध्ये जर आज एखादं घर घेता आलं असतं त्यांना, पण त्यांनी स्वतःच्या म्हणजे कुटुंबाकडे फार दुर्लक्ष केलं. असे आता आम्हाला असं वाटतं, सगळ्यांचं बघून असं वाटतं की बाबांनी म्हणजे करायला हवं होतं, पण ते त्यांना पैशाची आणि याची काहीच नव्हती. आम्ही म्हणजे माझ्या वडील शिक्षक, पण मला कधीही आठवत नाही की ते आम्हाला जवळ घेऊन बसले असतील आणि आम्हाला काही शिकवलं असेल. पेपर्स निघायचे, मशीनवरती पहिले पेपर काढायचे बाबूच्या ऑफिसमध्ये, सगळं त्यांना सगळे पेपर माहीत असायचे, पण एक साधा कधी निबंध आम्हाला सांगितलं नाही की हा करून ठेव की काय. आणि आम्हाला तर त्यांच्यासमोर म्हणजे खूप तापट स्वभावाचे पण होते, म्हणजे त्यांच्यासमोर बोलायची आमची ताकद नसायची. भावगी स्पर्धेमध्ये एकदा भावगी स्पर्धेचे ते परीक्षक होते आणि मी नाव दिलेलं होतं. मला पण गाण्याची आवड आहे, सगळ्या कला त्यांच्या माझ्यातही उतरलेल्या आहे, माझ्या बहिणीतही उतरलेल्या आहे. तर गाण्यामध्ये त्यांनी नावं वाचले असतील शाळेमध्ये, कोणी कोणी भाग घेतला आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं का गं तुझं नाव दिलेलं आहे, केली का म्हणे तयारी काही. आता मी म्हटलं मी काही आमचे म्हणजे बोलायची हिंमतच नव्हती होत त्यांच्यासमोर. तर मी माझी कवितामध्ये मी शाळेतली कविताच लता मंगेशकरनी गायलेली होती, ती कविता मी ठरवलेली होती की मी ही कविता गाणार. आणि ते असेच सगळे बसलेले आणि ते एकदम मागे होते बसलेले. आणि मी स्टेजवर आली, KM देशमुख बाजूला पेटी वाजवायचे आणि धावंजेवर काका ते तबला वाजवायचे. ते दोघ जण आणि मी गात होते. गाता गाता शेवटच्या कडव्याला माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि मी इतकी भावना विवश झाली की मला ते शेवटच्या 2 ओळी अगदी गाता नाही आल्या, म्हणजे इतक्या डोळ्याला धारा लागल्या की. पण मग त्यांनी ते म्हणजे लढाईवर जाणाऱ्या जवानाची ती कविता होती, अनामावीरा, तुम्हाला माहिती असेल. तर त्यांनी मग माझ्या कवितेला त्यांनी गाण्याला हे करून घेतलं, सांभाळून घेतलं KM देशमुख काकांनी. आणि ते बोलले की हो ही भावना विवेश झाली, तशीच ती आहे कविता, म्हणून ती रडली. आणि मग मी गेलेले. मग माझे वडील आले परीक्षक म्हणून रिझल्ट द्यायला. मग सगळ्यांचे त्यांनी मला नंबर नाही दिला आणि मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचाच पहिला नंबर होता पण मी दिला नाही कारण ती रडली. पण रडण्याचं कारण ते काही नव्हतं, मी तिला घरी रागवलं होतं आणि माझी नजर तिची नजर एक झाली म्हणून ती स्वतःला रोखू शकली नाही आणि रडली. मग त्यानंतर मला गावामध्ये ही रडणारी मुलगी असे म्हणजे मोहल्ल्यामध्ये चिडवायचे. बरेच जण अजूनही म्हणजे मला ते दादा बगाडे वगैरे तुम्ही ओळखत असाल, ते मला आली रडणारी चित्र आली, ते तिवाडे दादा वगैरे सगळे मला असे म्हणजे या गोष्टीमुळे म्हणजे नंतर मला खूपच चिडवायचे. असं माझ्या वडिलांचं प्रभुत्व होतं. आणि अचानक जाण्यामुळे आम्हाला फारच माझ्या भावंडाचे शिक्षण अर्धवट राहिले, सर्वात लहान भावाचं शिक्षण राहिलं. पण मी एवढ्या श्रीमंताच्या घरात आहे की म्हणजे मी माझी श्रीमंती तुम्हाला सांगत नाही, पण मी माझ्या भावंडांना एका पैशाचाही मी कधी आधार दिला नाही. का? कारण आपण मदत किती करू, आपल्याला आपल्या घरात नाव कमवायचं आहे, आपल्याला स्वतःचंही कमवायचं आहे, आई वडिलाचंही कमवायचं आहे. आपल्या वडिलांच्या नावाला कधी बट्टा लागला नाही. मी कशाला आपल्या घराण्याला बट्टा लावू, मला लागणार म्हणजे पहिले माझ्या आई वडिलांना म्हणणार. सासरे बोलणार ना, बाप निघायला काही वेळ नव्हता लागत त्यावेळेस, बाप सहज. आणि मला त्या बाप शब्द याची भयंकर चीड आहे. कधीही जर कोणी बाप म्हटलं की तुझा बाप, की मी त्याच्यावर खवळून उठते. जेवढी मी शांत दिसते पण त्या बाबतीत मी खूप कठोर बनते. तर ते मी कधी दिलं नाही. मी देऊन किती देणार, ते अलाल बनतील. मदत केल्यानंतर त्यांना ती चटक लागेल. मी त्याच्या आहारी कधीच गेले नाही. ते आपली कमाई करतात आपल्या पायावर,
आणि सुखी आहे. समाधान हे एक माणसाला हवं, तर कोणत्याही परिस्थितीतून तो माणूस तरुण जातो. आणि माझ्या वडिलांनी भरपूर विद्यादान केलंय. ज्या वेळेला ते नोकरीला लागले त्यांच्या वयाची मुलं त्यांचे विद्यार्थी होते. आज कितीतरी विद्यार्थी माझ्या वडिलांचं नाव काढतात. आम्ही बस आमची इस्टेट तीच आहे. आणि आता याच्यामध्ये माझे दोन्ही मुलं चांगले आहेत, सुना चांगले मिळायला, माझे नातवंड चांगले आहेत, सगळे हुशार आहेत, सगळे गोल्ड मेडलिस्ट आहेत माझे नातवंड. आता आपल्या वेळेला स्कॉलरशिप परीक्षा होती, आता त्या नवीन परीक्षा निघाल्या, प्रत्येकाच्यामध्ये माझा नातू गोल्ड मेडल घेतो. मला छान वाटतं की माझी भूक अतृप्त राहिली, पण मला त्यांच्या मेडलमध्ये म्हणा, त्यांच्या यशामध्ये माझं जे राहिलेलं माझं सगळं पूर्ण झालं. ते माझं स्वप्न त्यांच्या रूपात ते पूर्ण करतात. तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन. शीतल आणि शीतलच्या बायकोचं मी जास्त म्हणजे काय म्हणावं, धन्यवाद देते. मी दोनदा आले, कधी माझे वडील कधी मला फक्त तिकडे जाऊ देत होते श्यामबाबूकडे, तिच्याकडे मी ट्युशनला जायची, म्हणजे जबरदस्ती. तेच म्हणायचे चोपडे सर की येत जा तू. बाबांनी कधी आम्हाला घरी मार्गदर्शन केलं नाही. मी आपल्या पायावर उभे झालो, तुम्ही पण आपल्या पायावर करा. शीतलची बायको मंगला केव्हाही आमचं ती अगदी प्रेमाने स्वागत करते, आनंदाने आम्हाला खाऊ पिऊ घालते. खूप छान वाटते आणि खरंच माहेरी आल्यासारखं वाटतं. जरी आमचं घर नाही आहे, पण हा सगळा तुमचा परिवार पाहून असं वाटतं की हेच आमचं माहेर आहे. एवढं बोलून मी तुमचे शब्द संपवतो, पूर्ण विराम देते आपल्या शब्दांना. नमस्कार मित्र मंडळी, मी तळेगाव दिलीप हिरा म्हणजे इखार. माझा व्यवसाय शेतीच आहे, स्वतः घरची शेती आहे. माझं लग्न 95 मध्ये झालं आणि 2 मुलं आहेत. एक लहान मुलगा शिकत आहे, एक मोठा मुलगा मेडिकलमध्ये आहे. लहान मुलगा BSc ग्रॅज्युएशन झालं, आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं. 3 वर्ष त्यानं अमरावतीला क्लास केले, त्याच्यानंतर आता परीक्षा देणं चालू आहे. तर तो एअरपोर्ट मॅनेजर म्हणून त्याने परीक्षा दिली, त्याच्यामध्ये 3ही परीक्षा पास झाला तो. आणि तो त्याचं प्रॅक्टिकल पण झालं, त्याच्यामध्येही पास झाला. बस आता ऑर्डर यायची तयारी आहे. समजा ऑर्डर येईलच, तर सगळ्या परीक्षा पास होऊन तो त्याचं शिक्षण इथंच केलं जाणार अमरावतीला. आणि बाकी सर्व 2 मुलं आहेत, सर्व सुखी. मी आणि म्हणजे माझी पत्नी दोघंही आम्ही निरोगी आहे. काहीच म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणजे इथे BEd केलं 10वीमध्ये. 10वी पर्यंत इथे शिकली. शिकल्यानंतर लगेच 78-79 पर्यंत झाला 10वीमध्ये. त्यानंतर BEd आणि BEd झाल्यानंतर लगेच मला सर्व्हिस लागली 81ला. 38 वर्ष 6 महिने मी सर्व्हिस केली पूर्ण. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये MTech केला आहे त्यांनी, तर हेल्थ डिपार्टमेंटमध्ये तो गव्हर्नमेंट जॉबवर आहे सेलू पंचायत समितीला. आणि मुलगी B.Pharm झाली आणि मुलगी पुण्याला आहे. जावई पण फार्मास्युटिकल इंजिनियर आहे. आणि असं सगळं जरा सुखी आहे. आणि माझे मिस्टर पण माझ्यासोबत, ते पण टीचरच होते, त्यांची पण 35 वर्ष सर्व्हिस झालेली. आणि या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आनंद मिळते की मुलांना शिकवण्याचा सगळ्यात महत्त्वाचं जे आपण मिळू शकतो देत नाही. पैसा हा काहीच नसतो, पैसा हा शेवटी शून्य असतो. पण आज जे आपण ज्या मुलांना शिकवतो तेच आपल्याला विद्यार्थी आज MBBS झालेले आहे, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, सगळे आपल्याला मिळतात. त्यावेळेस सांगतात की मॅडम तुम्ही आम्हाला शिकवलं, तुम्ही आम्हाला हे केलं, ही सगळ्यात मोठी संपत्ती असते. आणि एवढे बोलून मी वाटते. एक तर सरांना विचारलं विद्यार्थ्यांना दळणवळण म्हणजे काय झाले का. सर म्हणे एखादी मुलगी दळण घेऊन जाताना जर वळून तिनं पाहिलं त्याला दळण वळण म्हणतात.